श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उपस्थित असलेल्या सर्व स्वामी स्वरूप माझ्या बहिणी आणि दादा यांना माझे कोटी कोटी प्रणाम। आपण 2 दिवस मध्ये निरूपण होऊ शकलं नाही, कारण बाहेरगावी निरूपण असल्या कारणाने मी ऑनलाईन घेऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व। आजचा विषय आहे आनंद हा तुमच्यावर निर्भर असतो। आनंद हा तुमच्यावर निर्भर असतो, या विषयावर आपण निरूपण घेत आहोत आजचा। आता आनंद म्हटला की एक साधीशी व्याख्या अशी आहे आनंदाची, जे मनाप्रमाणे घडतं तो आनंद, आणि जे मनाप्रमाणे घडत नाही ते दुःख। माणसाने काही गोष्टी ठरवून टाकलेल्या आहेत आयुष्यामध्ये, हे केलं की मला आनंद मिळणार, आणि हे घडलं नाही की मला दुःख होणार। म्हणजे आनंदाच्या बरोबर विरोधार्थी दुःख येतो। म्हणजे माणसाने जे काही घटना ठरवून टाकलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत, त्या गोष्टी त्या घटना जर घडल्या तर आनंद, नाही घडल्या तर दुःख। लहान मूल चॉकलेटसाठी हट्ट करतोय, चॉकलेट त्याला घेऊन दिला की उड्या मारतो, आनंदाने टाळ्या पिटतो। ते चॉकलेट नाही दिलं तर रडत बसतो। मोठ्यांचं पण सेमच आहे, मोठे रडत नाहीत, भोंगा पसरत नाहीत, पाय आपटत नाहीत, मातीत लोळत नाहीत। लहान मुलगा काय करतं, नाही दिला की रस्त्यात भोंगा पसरवतो, तिथेच रडायला लागतो, जोरजोरात उड्या मारा लागतो, धावायला लागतो, हट्ट करतो। पण मोठा माणूस ते दाखवत नाही, तो आतल्यात दुःखी होत जातो, आणि दुःखी होत जातो, आणि ते दुःख त्याला पोखरत जातं नंतर, कारण तो व्यक्तच करत नाही। लहान मुलाला चॉकलेट नाही मिळालं की तो आदळापट, मातीत लोळ, इकडे लोळ, ओरड, रड, डोकापट हे करून आपलं दुःख व्यक्त करून टाकतो, त्यामुळे त्याच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही। पण मोठा माणूस दुःख व्यक्त करायला लाजतो, आणि हे दुःख व्यक्त करता येत नसल्याने ते दुःख आतल्या साठत राहतं, आणि तो दुःखी होत राहतो। तर साध्या गोष्टी आहेत की दुःख जे आहे हे आपण जर नाही मिळालेल्या गोष्टीमुळे निर्माण होतं, आणि सुख मिळालेल्या गोष्टीमुळे निर्माण होतं। कोणाला कॉलेजच्या मुलं मोटरसायकल हवी आणि नाही मिळाली की तो दुःखी होणार। मोठ्या माणसाला नोकरी चांगली पाहिजे, ती मिळाली की तो सुखी, नाही मिळालं तर दुःखी। एखादं चांगलं स्थळ आलं तर माणूस आनंदी, नाही आलं तर दुःखी। भाड्याच्या घरात आहे, स्वतःच्या घरात याची इच्छा आहे, स्वतःचं घर मिळालं तर सुख आहे, नाही मिळालं तर दुःख आहे। आपण सुखाच्या आणि दुःखाच्या ह्या दुःख आपण ठरवलेलंच नाहीये, आपण एकच गोष्टी ठरवून टाकलेली आहे। या गोष्टी मिळाल्या, ABCD या गोष्टी मला मिळाल्या की मी सुखी आहे, आणि त्या गोष्टी मला मिळाल्या नाहीत तर मी दुःखी आहे। मग कोणकोणत्या गोष्टी आहेत बघा। लहानपणापासून विचार करा, लहानपणी खेळायला बागड्याला आई वडिलांनी रागवलं की मुलं नाराज होतात,
लहानपणी मनासारख्या खेळ दिला नाही की दुःखी होतो, चॉकलेट मिळालं नाही, खाऊ मिळाला नाही की दुःखी होतो. थोडा मोठा झाला की मला चांगले कपडे वस्तू मिळाल्या नाही की दुःखी होतो. आता मोबाईल मिळाला नाही की दुःखी होतात लोक, चांगला मोबाईल मिळाला नाही की. बर्थडे सेलिब्रेट केला नाही तरी दुःखी होतात, वाढदिवस साजरे नाही केले तरी, पार्ट्या नाही दिल्या की दुःखी होतात. प्रत्येकाला घर हवंय, फ्रीज हवाय, टीव्ही हवाय, LCD LED हवाय, म्युझिक सिस्टम हवी आहे, घरात छान गॅस हवा आहे, 24 तास पाळणारं पाणी हवं आहे, पंखा हवा आहे, चांगली नोकरी हवी आहे, चांगला व्यवसाय हवा आहे, चांगलं स्थळ हवं आहे, चांगला नवरा हवा आहे, चांगली बायको हवी आहे, चांगली मुलं हवी आहेत. सासू सासरे नको आहेत काही जणांना. काही जण एकुलता एक मुलगा असेल तर आनंदी होतात मुली. इस्टेट हवी आहे, गाडी हवी आहे, घोडा हवा आहे, शेती हवी आहे, मान प्रतिष्ठा हवी आहे, संपत्ती हवी आहे, दागिने हवी आहेत. बरोबर एवढं आपल्याला हवं आहे. या गोष्टी, चांगलं आरोग्य हवं आहे, या सर्व गोष्टी हव्यात. एवढ्या एक लिस्ट काढली ना, बघा तुम्ही काढून ठेवा तुम्हाला काय काय कशामुळे तुम्हाला आनंद मिळतो याची लिस्ट तुम्ही काढायची आणि मला पाठवायची. तुम्ही ती लिस्ट काढायची आणि मला पाठवायची की ही लिस्ट आम्हाला मिळालं तर आम्ही आनंदी होऊ. ही लिस्ट आपण काढली. ही लिस्ट किती असेल? जास्तीत जास्त 25-30 वस्तूंची लिस्ट आहे. चांगलं पीक यावं, बरोबर, मुलं सुखी राहावी, मुली सुखी राहाव्यात, नवरा सुखी राहावा, बायको सुखी राहावी, आई वडील सुखी राहावे, सासू सासरे सुखी राहावेत, अशी सर्वांची इच्छा असतात प्रत्येकाला. मित्र परिवार सुखी असावा, 24 तास पाणी आलं तर छानच राहील, कष्ट कमी करायला लागले तर बरं होईल, घरात नोकर चाकर असेल तर बरं होईल. अशा जर लिस्ट काढली सुखाची तर ह्या गोष्टी मिळाल्या की आपण सुखी होऊ. ह्या गोष्टींची लिस्ट काढली तर ह्याच्या पलीकडे दुःख नाही, या पलीकडे दुःखच नाहीये. ही सुखाची लिस्ट काढायची. ह्या गोष्टी मिळाल्या की मी सुखी होतो आणि त्या गोष्टींची बरोबर त्यातली एक जरी गोष्ट मिळाली नाही की माणूस दुःखी होतो. त्यातली एक सुद्धा गोष्ट मिळाली नाही की माणूस दुःखी होतो. माणूस दुःखी होऊन जातो का? तर त्याला त्या अपेक्षा आहेत त्या मिळाल्या नाही की तो दुःखी झाला. न होता मना सारिखे दुःख मोठे. दुःख काय? मग दुःखाची लिस्ट काढली तर बरोबर तेवढीच येणार. जेवढे सुख हवंय ते नाही मिळालं. तेवढं सुखाची लिस्ट किती असेल? 30-40 असेल. 50 पकडा. 50 घटक मिळाले की आपण सुखी होतो. त्यातला एक सुद्धा नाही मिळाला की आपण दुःखी होतो. मग हे सुख आणि दुःख जे आहे हे कुठं अवलंबून झालं? आपल्यावर. श्री स्वामी समर्थ. पगार वेळेत झाला पाहिजे. घरी गेल्यावर छानपैकी गरम गरम, म्हणजे आता बघा कशा कशा गमती असतात. नवऱ्याला वाटतं गरम पगार वेळेत आला की पगार घेऊन घरी जावं. गेल्या गेल्या गरम गरम हातपाय धुतले की गरम गरम त्याची बायकोनी चहा द्यावा, कांद्याची भजी द्यावी. थकून गेला आहात म्हणून हातपाय दाबून द्यावे, डोक्याला तेल लावून द्यावं. मुलांनी शांतपणे यावं, वडिलांजवळ बसावं, ऐकावं.
मध्यमवर्गीयांच्या आनंदाच्या कल्पना माफकच असतात. बायकोला वाटतं की नवऱ्याने आला की बरोबर वेळेत पगार द्यावा, ती आल्यावर त्या पैशांचं मी किराणा आणेन, देवपूजे साहित्य आणेन, दान धर्म करेन, मुलांना शिकवेन, त्यांचे कपडे आणेन, नवऱ्याने व्यसन करू नये, सणाला गोडधोड करावं, आहे त्यावर संसार करायला तयार असते ती. जास्त काही अपेक्षा नाहीत. पण त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की दुःख तयार होतं, आनंदावरती विरजण पडतं. आनंदावरती विरजण पडतं. आणि हे आनंदावरती विरजण जे पडतं ते पडत नाही, ते आपण पाडतो. आपण पडत असतो. त्या आनंदावरती आपण विरजण पाडत असतो. म्हणजे सुखी राहणं हॅलो हा एक मी निरूपणात करतो तुला 5 मिनिट. हॅलो सॉरी डिस्कनेक्ट होऊन गेलो होतो. कृपया सर्वांना आज मेसेज टाकायचं की निरूपण चालू असताना कोणी फोन करू नये म्हणून. तर आनंदी राहणं हे कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर आहे. खरोखर सोपं आहे ते. तुमच्या आनंदासाठी कोणीही जबाबदार नाही. तुमच्या आनंदाला तुम्हीच जबाबदार आहात आणि तुमच्या दुःखाला सुद्धा तुम्हीच जबाबदार आहात. बरोबर. आनंद हा मानवी स्वभाव आहे. आपल्याला आनंदाची काळजी करायची गरज नाही. तो आधीपासूनच असतो प्रत्येकाच्या मनामध्ये. बघा ना, मनासारखी घटना घडली की आपण आनंदी होतो. विकत आणतो का, हे मारवाड्या दे 1 किलो आनंद दे, हे वाण्या 1 किलो आनंद दे म्हणतो का आपण? वाणीकडे जाऊन विकत घेऊ शकतो का आनंद? मारवाडीकडे जाऊन विकत घेऊ शकतो का आनंद? भोसरवाल्याकडे जाऊन घेऊ शकतो का आनंद? आनंद विकत मिळत नाही हो. किंवा कुठल्याही शेतामध्ये पिकवता येत नाही. किंवा कुठल्या झाडाला तो फळासारखा लटकलेला पण नसतो. आनंद हा तुमच्यामध्येच असतो. मुळातच तुमच्या आतच असतो, हृदयामध्ये असतो. मग तुमच्या हृदयामध्ये तो आनंद आहे. मग तो आनंद बाहेर काढायचा कसा? एका वेळी एकच गोष्टी घडते. मला सांगा, हसता पण आणि रडता पण एकत्र येतं का हो कधी? नाही रडत. एकत्र कधीच रडता येत नाही. हसणं आणि रडणं एकत्र होऊ शकत नाही. डोळ्यात अश्रू येतात आणि माणूस हसतोय, शक्यच नाही. त्यासाठी आपल्याला दुःखी होणं थांबवावं लागेल. आनंद हा हृदयात आहे आणि स्वतःला दुःखी होण्यापासून थांबवावं लागेल. जेव्हा आपण स्वतःला दुःखी करणारी गोष्टीपासून स्वतःला दूर करू, त्यावेळी आपल्याला आनंदच आनंद मिळतो. कारण काय, एक तर आनंद येईल, एक तर दुःख येईल, बाकी काही होणार नाही. बरोबर. मग आनंद आपल्याला हवा आहे, तर दुःख थांबवणं. काय म्हणतात, आम्ही खूप दुःखी आहे दादा, खूप दुःखी आहे, काय करू? जीवनात सुखच नाहीये. जगात सुखी कोण आहे?
कोणीच नाही, कारण प्रत्येक जण अपेक्षा पूर्ण नाही झाली की दुःखी होतो. प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा आहेच, म्हणून प्रत्येक जण दुःखी आहे. आनंद शोधून मिळणार नाही कुठंच, आणि आनंद हा दुसऱ्याच्या वर अवलंबून पण नसावा. माझा नवरा माझ्याशी चांगला बोलला तर मी आनंदी, माझी मुलं माझी चांगली वागली तरच मी आनंदी, माझ्या मुलीचा संसार सुखाचा झाला तर मी आनंदी, मला माझ्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तर मी आनंदी. हे दुसऱ्यांवर का आधारित ठेवता तुमचा आनंद? प्रत्येक जण स्वतंत्रपणे जन्माला आलेला आहे आणि प्रत्येक जण स्वतंत्रपणे मृत्यूच्या समोर जाणार आहे, मरणार आहे एके दिवशी. एकटेच आलेला आणि एकटेच जाणार आहात. मग तुम्ही एकटेच आलेला असताना, एकटेच जाणार असताना मग आनंद का तुम्ही दुसऱ्यांवर आधारित ठेवताय? तुम्ही आनंद जर शोधत असाल तर तुम्हाला कधीच सापडणार नाही. तो शोधणे किंवा शोधण्याचा प्रयत्न करणे गंभीर गोष्ट आहे. आनंद इथेच आहे, हृदयातच आहे, शोधण्याची गरज नाही. आनंद घ्यायला सुरुवात करा. याच क्षणापासून ठरवून टाका की मी आनंदी राहणार, मी आनंदी राहण्यास सुरू करेन. शोधू नका आनंद, प्रयत्न करू नका. कारण आनंदी राहण्याची कारण सुद्धा शोधण्याचा प्रयत्न करू नका. बस जो क्षण मिळतो तिथेच आनंदी राहा. आपण आनंदी राहायला पाहिजे. आपण आनंदी राहतच नाहीये. आपण काय करतोय? दुःखाला कुरवळत राहतोय. बरं, आपण काय करतो? दुःखाला राहतो 24 तास. आपण काय करतोय बघा ना, खूप गंभीर राहतो. मला सांगा, जो शोध करणारा मनुष्य असतो तो आनंदी असतो का हो? नाही, तो गंभीर असतो. तो मनुष्य आनंदी कधी सापडणार? जो शोध करत असतो. मग तुम्ही आनंदाचा शोध करायला लागलात तर तुम्ही आनंदी राहाल का? नाही, तुम्ही गंभीर राहाल. आणि प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यातला गंभीरपणा जाईल. परत दुसऱ्या दिवशी तुम्ही आनंद शोधत बसाल. असा 24 तास, एक दिवस निघून जाईल आणि तुम्ही शोधतच राहाल. एक दिवस येणार, 24 तास, असे दिवस निघून जातील आणि तुमच्यावर गंभीर राहण्याचे संस्कार होत जातील आणि मग तुमचं हास्य विरून जाईल. तुम्हाला आपण कधी हसलो होतो मन मोकळेपणे, हे कधी आठवणार सुद्धा नाही. कधी हसलो होतो आपण? काल हसलो होतो का? परवा हसलो का? तुम्ही विचार करा. तुम्ही मन मोकळेपणे पोट धरून कधी हसलेला होतात? किती दिवस झालेत? प्रामाणिकपणे विचार करा मनाशी. मी जे बोलतो आहे त्याचा प्रामाणिकपणे विचार करा. तुम्ही खरंच मन मोकळेपणे किती वेळा हसलेला आहात? खोटं हसतो आपण रोज असतो. हे हे हो, अच्छा, ओके. आपण थोडं स्माइल ज्याला म्हणतो, स्मित हास्य, हे खोटं खोटं हसतो आपण लोकांना दाखवण्यासाठी. पण मन मोकळे, लहान मूल जसं खळखळून असतं, जसा झरा खळखळून वाहतो, निर्झर खळखळून वाहते, नदी खळखळून वाहते, तसं आपण कधी खळखळून हसलेलो आहोत? विचार करा. मला नाही वाटत गेले 5-6 महिने तुम्ही खळखळून हसलेला असाल. तुम्ही एवढं स्वतःला गंभीर करून टाकलेलं आहे, एवढं गंभीर करून टाकलेलं की तुम्ही प्रत्येक क्षण गंभीरतेमध्ये घालवता. काय झालेलं आहे? एवढं तुम्ही स्वतःला बांधून घेतलेलं आहे.
विचारूच नका. हे उपवास, हे तपास, ही उपासना, ते मंत्र, ही यज्ञ, याग, हवन, एवढ्यामध्ये स्वतःला गुरफळून टाकलंय की तुम्ही ऋषी मुनींपेक्षा जास्त टाइम तुमचा ह्याच्यातच चाललाय. अरे जगणं कशाला म्हटलं पाहिजे तेच विसरून चाललात तुम्ही. अरे मी देवाचा मंत्र म्हणतोय, आवाज करू नका रे, हे आवाज करू नको, जास्त बडबड करू नका, अरे हसू नका, काय हसताय, काय दात दाखवताय, असं पुष्कळ आपण डायलॉग ऐकत आलेलो आहोत आणि आपण सुद्धा ते वापरतो. आपण एवढं अध्यात्मामध्ये गुंतून चाललो आहोत की ते हसणं सुद्धा परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे हेच विसरून गेलेलो आहोत. आपण मंत्र सुद्धा म्हणतो, नामस्मरण सुद्धा एकदम गंभीरपणे म्हणतो आपण. जीवनामधल्या 24 तासामध्ये ह्या परमेश्वराने आपल्याला हसण्याचं वरदान दिलेलं आहे. ते वरदान आपण विसरून चाललेलो आहोत आणि आपण फक्त दुःखाला कवटाळून बसलेलो आहोत, गंभीरतेला कवटाळून बसलेलो आहोत. आपण मी वयस्कर आहे, मी मोठा आहे, मी प्रौढ आहे, मी कसं हसणार, मला हसलं चांगलं वाटेल का. नका हा विचार करू. परमेश्वराने निर्माण केलेलं हास्य हसा. तुमच्या परिवारामध्ये बसून गप्पा मारा, छानपैकी विनोद करा, त्यांच्या विनोदामध्ये सामील व्हा, हसा खेळा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक क्षणात दिसेल, त्यांच्या हास्यामध्ये दिसेल. सासू सुना जर विनोदी वृत्तीच्या असतील, घरात भांडणच होणार नाहीत, वादविवाद होणार नाहीत, आनंदाने सर्व चालत राहील. कोणाला दुःख हवंय, कोणाला टेन्शन हवंय, कोणालाच नको आहे. पण नको असलेल्या गोष्टीच आम्ही चिटकून बसतो ना. आम्ही चिटकून त्यालाच बसतो. चिटकणं सोडून द्या त्या दुःखाला. दुःख सुद्धा असंच आहे, आलं की केलं, जाणार आहे, ते कायमस्वरूपी नाहीये. आजचा क्षण तुम्हाला आयुष्यात परत जगता येईल का हो? तुम्ही समजून घ्या, फार करोडपती असाल, अरबोपती खरबोपती असाल, पण आता जो 9:20 मध्ये आपण जेव्हा नामस्मरण करत होतो तो वेळ येणार आहे का आयुष्यातला? जे कोणी 30 वर्षाचे असतील त्यांना लहानपणाचा काळ येणार आहे का? जे 40 वर्षाचे असतील त्यांना 30चा 25चा काळ येणार आहे का? जे 60ला आहेत, 50चे आहेत, 40चे आहेत, त्यांनी ठरवलं की आपण 16-17 वर्षाचं बनायचं, तो काळ पुन्हा जगायचं. आहे ती संपत्ती देतो, जगून घ्या म्हटलं तर जगता येईल का हो? तो मिळेल का? ते गझल ऐकली असेल तुम्ही, छान आहे, खूप सुंदर गझल. तो कवी म्हणतो, ये दौलत भी ले लो, ये शौहरत भी ले लो, मगर मुझको मेरी लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. म्हणजे तो म्हणतो, ये दौलत भी ले लो, ये शौहरत भी ले लो, माझं तारुण्य सुद्धा घ्या, माझ्याकडे संपत्ती घ्या, माझं नाव असलेलं प्रसिद्धी काढून घ्या, पण मला ते लहानपण द्या ज्यामध्ये मी कागदाची नाव बनवून पावसामध्ये, त्या गटारीच्या पाण्यामध्ये, वाहत्या पाण्यामध्ये मी सोडायचो. ते बालपण मला द्या. तो मागतोय कवी, सर्व द्यायला तयार आहे. तो त्याचं तारुण्य द्यायला तयार आहे, त्याची प्रसिद्धी द्यायला तयार आहे, त्याचा पैसा द्यायला तयार आहे, सर्व काही द्यायला तयार आहे. का? तर ते बालपण त्याला हवं आहे. येईल का तसं? देता येईल का हो? मिळेल का त्याला? नाही. मग ते गमावून बसतो आपण, मग रडत बसतो. अरे त्या काळात छान होतं, मी हसून घ्यायला पाहिजे, जगून घ्यायला पाहिजे, नाही जगलो, रडत बसलो, कुंठत बसलो, दोष देत बसलो. आयुष्यातल्या 24 तासामधल्या जर हिशोब केला आपण, तर आपण
अर्ध्या आयुष्यामध्ये झोपेत जातात, 8 तास झोपेत जातात. 24 तास म्हणून 8 गेले, किती राहिले? 16 तास. हे 16 तास जे आहेत हे आपल्या कशाच्या दुःखामध्ये, चिंतेमध्ये, द्वेषामध्ये, अपेक्षेमध्ये, अहंकारामध्ये, लोभामध्ये, वासनेमध्ये ह्याच्यातच जातात, आनंदामध्ये जातच नाहीत. कारण आपण ठरवून टाकलेलं आहे, हे मिळालं तर आनंदी, ते मिळालं तर आनंदी, सायकल मिळाली तर आनंदी. मला लहानपणी खूप सायकल आवडायची. आमच्या इथे 10 पैशाला तासाची सायकल मिळायची. पण 10 पैसे कोणीच देत नव्हते त्यावेळी. एखादा पाहुणा आला की तो गावी घरून जाताना खाऊला आम्हाला 5 पैसे द्यायचा. अर्धा तास सायकल चालवायची. एवढा आनंद वाटायचा 5 पैसे सायकलचा. तो आनंद असा आहे की विमानामध्ये बसल्याचा आनंदापेक्षाही मोठा आनंद येतो. असा तो आनंद होता त्या काळात. आज विमानात फिरतो, गाडीमध्ये फिरतो, कारमध्ये फिरतो मी, पण तो आनंद मला मिळतच नाही. जो 5 पैशाच्या सायकल अर्धा तास फिरवायला मिळायची, तो आनंद आता मला मिळतच नाही. कारण तो आनंद होता निखळ आनंद होता, निखळ शुद्ध पाण्याचा. जसा गंगोत्रीचे पाणी वाहतं की नाही, ऋषिकेशला, जोशीमठला जाल तिथे हिमालयामध्ये पाणी वाहतं, ते खळ 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 वाहत असतं. एवढं ट्रान्सपरंट, एवढं शुद्ध असतं ना, तसं तो आनंद परत आयुष्यात उपभोगताच आला नाही. कारण त्याला आनंदाला गालपोट लागत गेले. कुठले? अपेक्षांचे, अहंकाराचे, मोहाचे, वासनेचे, अपेक्षांचे. त्यामुळे त्या आनंद आता मिळतच नाही तसा आनंद. मग 16 तास आपण एकमेकांचा द्वेष करण्यामध्ये, एकमेकांचा उणं विचार करण्यामध्ये, एकमेकांची काळजी वाहण्यामध्ये, एकमेकांची काळजी वाहण्यामध्ये, एकमेकांबद्दल असलेल्या हेवे दाव्यांपासून, एकमेकांबद्दल असलेल्या अहंकारापासून, मोहापासून, वासनेपासून आपल्याला वेळच मिळत नाही आनंदाचा. तो आनंद आपल्या हृदयात कुठेतरी लपून बसलेला आहे, दडून बसलेला आहे. तो बाहेर आला पाहिजे. पण आम्ही त्याला काय केलेलं आहे? आवरण टाकून ठेवलेले आहे, झाकून ठेवले. जसं पाऊस येण्याच्या अगोदर वैरण झाकून ठेवतो की नाही, तसं ताडपत्रा टाकून, शेड टाकून आपण झाकून टाकलेलं आहे. हे तू मोठा झालायस, हे तू वयस्कर झालायस, हे तू प्रौढ झालायस, हे तुला शोभणार नाही हसलेलं, हे तुला असं वागून चालणार नाही. आपण काय केलेलं आहे? प्रत्येक हास्याला, आनंदाला स्थगित करून टाकले. आपण स्वतः आनंदी राहायची इच्छाच नाही आपल्याला. आपला काय दुःखच आवडतं म्हणून दुःखाला कुरवळत बसतोय आपण. तुम्हाला दुःखच हवं का? तुम्हाला दुःख हवं नसतं तर तुम्ही सुखाला, आनंदाला कवटाळलं असतं. प्रत्येक वेळी दुःखाचा काहीतरी नवीन बहाणा असतो. नाही हो, काय करू, गुडघे दुखतायत म्हणून मी आनंदी नाही. काय करू, मुलगी सासरी गेलीच नाही म्हणून दुःखी आहे. अहो काय करू, मुलाला हे झालं, अमुक झालं, तमुक झालं, हे झालं, ते झालं. आयुष्यभर हे कारण चालणार आहे. तो ह्या प्रश्नांमध्ये आनंदी राहता आलं पाहिजे. हे खरं मानवी जीवन आहे. मी आनंद शोधत आहे, मी सुख शोधत आहे. आता मी दुःखी आहे आणि ह्या गोष्टी मला मिळतील तेव्हा मी सुखी होईल. पण मी सुखी कशाहून राहणार आहे ते गोष्टी मिळाल्या की? आनंद शोधायला जायचं असेल तर रस्ता मोठा आहे, यात्रा लांब आहे, कठीण रस्ता आहे, कठीण काम आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे आयुष्यात कधीच घडत नाही. आणि तुम्ही म्हणाल की ठीक आहे, आता आज मला मनाप्रमाणे घडले नाही, उद्या मी हसेन, उद्या परत जाऊ, परत आपण करू.
उद्या कधीच आयुष्य जगता येत नाही. जे अपेक्षा करतात उद्या बघू, उद्या करू, उद्या छान वागे, नाही, उद्या आयुष्यात कधीच येत नाही. आहे तो आजचा क्षण आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या आता निरूपणाची वेळ संपलेली आहे. उद्या आपण त्याचा उर्वरित भाग घेऊ. आता आपल्याला प्रार्थना करायची आहे. चला हात जोडून घ्यायचे. श्री गणेशाय नमः. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवते. आता विश्वात्मके देवे तेणे वाग्ज्ञ तोष व्हावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. हे स्वामी समर्था, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. ज्या पालकांनी आमचे पालन पोषण केले, आमचे रक्षण केले, त्या पालकांचे आभारी आहोत. ज्या प्रेमाने आणि प्रेरणेने मी पुढे जात राहतो, त्या नातेवाईकांचे, मित्र परिवारांचे, शिक्षकांचे मंगल कर. त्या सर्वांना सुखी आणि सुरक्षित ठेव. सर्वांचे कल्याण हो. स्वामी आजवर सांभाळले, भविष्यातही सांभाळा. आतापर्यंत जपले, भविष्यातही जपा. आतापर्यंत जसे दिले तसे देत राहा. जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत तू माझा आहेस. तुझा एकमेव आश्रय आहे. स्वामी दया करा. स्वामी सर्वांना आनंदी ठेव. आम्हा सर्वांना मनापासून प्रेम करण्यास मदत कर. अनेक गैरसमजांवर मात करण्यास, क्षमा करण्यास सक्षम बनव. क्षमा करायला शिका. माझ्या सर्व कुटुंबाला, मित्र परिवाराला, नातेवाईकांना सुखी, आरोग्यवान, आनंदी, भक्तिवान कर. आणि जे स्वामी स्वरूप तुझे जे भक्त आहेत, जे निरूपण ऐकतात, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर. त्यांना आरोग्यवान कर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचे आभार मानायचे आणि शांतपणे झोपी जायचे. उद्या आपण पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.
आहे.